वडापावचा आज आपण थोडासा वेगळा प्रकार बनवणार आहोत. तर आज आपण सँडविच वडापाव बनवणार आहोत. तर त्यासाठी सँडविचची जी चटणी आहे ती बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं, अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मस्त अशी चटणी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1.5 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, हळद टाकायची. थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण तयार आहे, जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया. दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये पुन्हा एकदा उकडलेले बटाटे छान असे किसून यामध्येच आपल्याला 1 चमचा लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचा ठेचा, भरपूर सारी हळद पावडर, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ टाकून हे एकजीव करायचं आहे. आता सँडविच वडापाव बनवत आहोत, त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहे. तर हे ब्रेड जे आहे ना, वाटीच्या आकाराने आपल्याला छान असे गोल गोल कट करून घ्यायचे आहे, किंवा चौकोनी ब्रेडला जरी लावलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही. मी सर्व गोल गोल वाटीने कट करून घेतलेली आहे. आणि जी सँडविचची चटणी बनवलेली होती ना ती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. त्यानंतर जे बटाट्याचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ना, खालच्या आणि वरच्या बाजूंना दोन्हीही साईडने आपल्याला छान व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर वडापावच्या कोटिंगसाठीचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ना, त्यामध्ये अगदी पाव चमच्यापेक्षा कमी सोडा घालायचा आहे आणि एकजीव करायचा आहे. हा जो सोडा आहे ना, जेव्हा आपण वडापाव तळण्यासाठी घेऊ ना, अगदी त्याच वेळेला घालायचा आहे, अगोदरच घालायचा नाही. जे आपण सँडविच वडापाव बनवून ठेवलेले होते, व्यवस्थित पिठाला कोट करून मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच त्याच कढाईमध्ये चटणीसाठी सुद्धा आपल्याला बॅटरपासून चुरा तळून घ्यायचा आहे. त्याची चटणी जी आहे ती आपल्याला बनवायची आहे. तर ही चटणी वडापावसोबत अतिशय भारी लागते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या कळ्या, जो चुरा आपण तळून घेतलेला होता तो, 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवायची आहे. ही आपली सुकी चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.